सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू न्यू प्लेसमेंट पॉडकास्ट. आजचा पॉडकास्ट थोडासा वेगळा असणार आहे कारण आपल्यासोबत आज एक्सपिरियन्स कॅन्डिडेट आहेत जे की आपल्याच अकॅडमीमधून 2023मध्ये त्यांनी क्लास केलेला होता, राईट? सो वेलकम अजिंक्य टू आवर पॉडकास्ट. थँक्यू आम्हाला वेळ दिल्याबद्दल. थँक्यू. सो 2023मध्ये तुम्ही क्लास केला आणि त्यानंतर आपल्याकडून तुम्हाला प्लेसमेंट मिळाली होती. हो. सो तेव्हाचा एक्सपिरियन्स कसा होता, थोडंसं सांगा त्याबद्दल. मी क्लास जॉईन केला होता, म्हणजे माझं ग्रॅज्युएशन चालू होतं आणि मी थर्ड इयरला असतानाच क्लास जॉईन केला होता. मग स्टार्टिंगला आपले जावाचे लेक्चर झाले आणि मी ॲज अ सॉफ्टवेअर टेस्टर म्हणून आता काम करतोय. तर मी टेस्टिंगचा क्लास हे केला, आपल्या इथे कंप्लीट केला, आपल्या इथे जॉईन केला आणि त्याच्यानंतर मग इंटरव्ह्यू प्रोसेस आणि नंतर प्लेसमेंटची प्रोसेस झाली. ओके. सो तुम्ही कॉलेजच्या डेजमध्ये डिसाईड केलं होतं का की तुम्हाला टेस्टिंगच करायचं आहे, कारण डेव्हलपमेंट पण हा एक ऑप्शन असतो? नाही, मी पहिलंच डिसाईड केलं होतं कारण माझ्या फॅमिलीमध्ये आहेत टेस्टिंगचे मेंबर, जसे की माझी मोठी ताई आहे, दाजी आहेत. तर मी आधीच डिसाईड केलं होतं की हे मला करायचं आहे, जावा आणि त्याच्यानंतर टेस्टिंग म्हणजे मॅन्युअल आणि ऑटोमेशन थोडक्यात. ओके. आणि ज्यावेळेस तुम्ही टेस्टिंग कम्प्लीट केली इथे, त्यानंतर तुम्ही किती इंटरव्ह्यूज घेतले, त्यानंतर तुम्हाला प्लेसमेंट मिळाली? आता इंटरव्ह्यूचं सांगायचं झालं तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कम्युनिकेशन आहे. ते माझं थोडंसं वीक होतं आणि अजूनही मी त्याच्यात काम करतोय कम्युनिकेशन मध्ये. म्हणजे सर्वात महत्वाची म्हणजे टेक्निकल नॉलेज आणि कम्युनिकेशन हे 50-50% पार्ट आहेत तसं बघायला गेलं तर माझं 50% हे खूप वीक होतं. टेक्निकल माझं व्यवस्थित होतं, जसं की मॅन्युअल असेल किंवा सेलेनियम ऑटोमेशन कोडिंग असेल, ते माझं व्यवस्थित होतं. फक्त मला जे फेल्युअर येत होतं ते फक्त कम्युनिकेशनमुळे. तर मी जवळपास कमीत कमी 10 इंटरव्ह्यू दिले असतील आणि 10व्या-11व्या इंटरव्ह्यू मध्ये माझं सिलेक्शन झालं होतं. ओके. सो त्यावेळेस खूप स्ट्रगल केला तुम्ही, राईट? त्याचा यूज कुठे ना कुठे तुम्हाला झालाच, राईट? सो ज्यावेळेस तुम्ही कंपनीमध्ये एंटर केलं तर त्यावेळेस तुमची सिच्युएशन कशी होती? म्हणजे एक्साइटमेंट होती का थोडंसं तुम्ही घाबरले होते? आता फ्रेशर म्हणून जायचं म्हटल्यावर थोडीशी भीती असते की मॅनेजर नक्की काय असतो किंवा तो कसा आपल्याशी वागतो किंवा सिनियर कसा असतात किंवा जे आपल्या टीम मधले कलिग असतात ते आपल्याशी कसं वागतात. तर एक्साइटमेंट पण असतेच, पण त्यासोबत ॲज वेल ॲज हे पण असतं, थोडीशी भीती पण वाटते की आपल्याला काम जमेल नाही जमेल. ओके. अशा गोष्टी आहेत. सो ॲज अ फ्रेशर तुमचा फर्स्ट डे कसा होता कंपनीमध्ये, काय आठवतंय त्या दिवसाचं? थोडंफार. पहिलं तर आपलं कम्युनिकेशन HR सोबतच असतं. मग HR आपल्याला ऑफिस दाखवतात, नंतर टीम सोबत इंट्रोड्यूस करून देतात. मग वाटतं थोडंसं की नाही का सिनियर मेंबर आहेत, मग थोडंसं नीट वागतो आपण. असं मग नंतर डॉक्युमेंटेशन असतं फर्स्ट डेला. मग तशा गोष्टी होत्या फर्स्ट डेला. ओके. आणि तुम्हाला जॉईनिंगच्या आधी तुमच्या मनामध्ये जे प्रश्न असतील की कंपनीमध्ये कसं वातावरण असतं, वर्किंग कल्चर काय असतं आणि बाकीच्या गोष्टी, याच्यामधला आणि तुम्ही ऍक्च्युअलमध्ये जॉईनिंग झाल्यानंतरचा तुमचा एक्सपिरियन्स, यामध्ये किती डिफरन्स होता? डिफरन्स असतो ना, कारण कसं आहे, फॉर एक्झाम्पल आता आपण स्विमिंग शिकतो, आपण पाण्याच्या बाहेर राहून आपण भरपूर अंदाज लावतो आणि ऍक्च्युली ज्यावेळेस आपण पाण्यात पडतो त्यावेळेसच आपण जे ऍक्शन करतो त्या आणि जे आपण विचार केला होता त्या ऍक्शन मध्ये खूप फरक असतो. त्या दोन गोष्टींमध्ये सेम ॲज इट इज तसं झालं होतं. आणि कामामध्ये पण तो फरक असेल, कारण तुम्ही क्लासमध्ये म्हणा किंवा बाहेर तुम्ही जो सेल्फ स्टडी करत होता ते वर्किंग आणि ते जे तुम्ही रोज स्टडी केलेला त्याच्यामध्ये आणि ऍक्च्युअल कंपनीमध्ये जे वर्किंग असतं यामध्ये किती डिफरन्स आहे? डिफरन्स आहे ना, भरपूर डिफरन्स आहे. कारण काय आहे की क्लासमध्ये आपण एक पर्टिक्युलर किंवा मोजक्या वेळ अभ्यास करतो किंवा वर्क करतो, पण ऑफिसमध्ये गेल्यावर कसं आपण फुल टाइम त्याच गोष्टी करतो. मग त्यासोबत खूप साऱ्या गोष्टी ऍड होतात, जसं की आता क्लासमध्ये आपण टेस्टिंग शिकतो किंवा ऑटोमेशन सेलेनियम शिकतो, पण जेव्हा आपण कंपनीमध्ये जातो ऍक्च्युली आपलं क्लायंट सोबत हे असतं, कम्युनिकेशन असतं, नंतर टीम सोबत डिस्कशन असतं, कसं काम केलं जातं. मग हा इश्यू जर सापडला, फॉर एक्झाम्पल टेस्टिंग मध्ये आपण ऍक्च्युली इश्यू काढतो डेव्हलपमेंटचे, तर त्याच्यामध्ये जे इश्यू आहेत जे आपण काढतो ते ऍक्च्युली कुठल्या लेवलचे आहेत, मग ते कसे रेज करायचे, हे खूप कम्युनिकेशन चालतं, जे मॅनेजर सोबत असो किंवा मग आपल्या टीम लीड सोबत किंवा सिनियर सोबत. ओके. आणि ॲज अ फ्रेशर तुम्ही काही स्टार्टिंगला चुका पण केल्या असतील ऑब्व्हियसली.
सो हो, हो. ऍज कुठल्या पण फ्रेशरने स्टार्टिंगला कुठल्या चुका दुर्लक्ष केल्या पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? आता कसं आहे की फ्रेशर लेवलला जेव्हा आपण जाऊ तर कंपनीचं जे कल्चर असतं किंवा त्यांचं जे ऍक्च्युली वर्किंग असतं त्यामध्ये खूप फरक किंवा त्यामध्ये आपल्याला अरेंज व्हायला वेळ लागतो. कमीत कमी आपल्याला 1 महिना ते 1.5 महिना किंवा 2 महिना म्हणता येईल. त्या गोष्टी आपल्याला तिथे ऍडजस्ट व्हायला लागतात. मग त्यावेळेस आपल्याला मॅनेजर बोलतो किंवा सिनियर बोलतो किंवा आपला टीम लीड बोलतो, तर त्या गोष्टी ऐकून घ्यायची आपली कॅपॅसिटी पाहिजे. कारण त्यावेळेस आपण लर्निंग फेजमध्ये थोडक्यात, तर त्यावेळेस आपण त्या लोकांसोबत रॉंग किंवा त्यांच्याशी असं उलट नाही बोलू शकत. तर त्या गोष्टी थोडंसं हे केल्या पाहिजेत की जोपर्यंत आपण शिकत नाही व्यवस्थित किंवा प्रॉपर कंपनीचं स्ट्रक्चरनुसार आपण आपल्याला डेव्हलप करत नाही तोपर्यंत हे केलं पाहिजे, लर्निंग केलं पाहिजे. ओके. सो तुमच्या एक्सपिरियन्सनुसार स्टुडंट्सने स्टार्टिंगला ॲज अ फ्रेशर लेवलला शिकून घेण्याची क्षमता असली पाहिजे, त्यामध्ये खूप 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 ऐकून पण त्यांनी घेता आलं पाहिजे आणि समोर व्हॅलिड क्वेश्चन पण विचारता आले आणि पाहिजे. त्यानुसार जे आपले सिनियर सांगतात त्यानुसार स्वतःला डेव्हलप पण केलं पाहिजे. किंवा आता जर समजा की आपण फ्रेशर लेवलला आहे, चुका तर आपल्याकडून होणारच, कारण कंपनी नवीन असते, सगळ्या गोष्टी नवीन असतात, चुका होणारच. पण ती चूक दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा होऊ नये ह्याची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे त्या कंडिशनला. ओके. आणि तुमच्याकडे आता एक्सपिरियन्स आलेला आहे, तर अशा काही तुम्ही टिप्स सांगू शकता का की फ्रेशरला तो इंटरव्ह्यू क्रॅक करायला उपयोगी राहील कमीत कमी चान्सेसमध्ये? पहिलं तर कसं आहे की क्लास खूप सिरियसली करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण मी माझ्या बॅचच्या वेळेस बघितलं होतं की 90% मुलं हे सिरियस नसतात, जे आहे ते सिरियसली आहे. नंतर त्यामध्ये क्लासमध्ये मॉक होतात. किती मुलं मॉक देतात, ऍक्च्युली किती मॉक देतात किंवा किती हे करतात, किती 100% त्या फ्लोला सपोर्ट करतात. मग त्यानंतर स्टुडंटच नंतर हे करतात की आम्हाला कॉल येत नाहीत किंवा आमच्याकडनं इंटरव्ह्यू निघत नाही. मग त्या गोष्टीला कुठं ना कुठे आम्ही स्टुडंटच जबाबदार असतो. कारण जो सिरियसनेस पण आम्हाला द्यायचा आहे ओके त्या कंडिशनला. कारण जेव्हा आपण IT करिअर डिसाईड करतो तेव्हा कंटिन्युअस लर्निंग किंवा कंटिन्युअस त्या फ्लो मध्ये राहणं खूप महत्वाचं आहे त्या कंडिशनला. पण स्टुडंटला ते जमत नाही. ते मोजक्या 10% स्टुडंटला जमतं आणि ते प्लेस होऊन बाहेर पडतात. पण असे खूप सारे स्टुडंट आहेत की ते त्या फेज मध्ये टिकून राहत नाहीत. थोडंसं सिरियसनेस होतात पहिले 15-20 दिवस आणि नंतर मग टाइमपास चालू होतो. ओके. म्हणजे त्यानुसार मग त्यामुळं इंटरव्ह्यू फेस करताना किंवा ह्या गोष्टी फेस करताना खूप साऱ्या अडचणी येतात स्टुडंटला. आता माझं टेक्निकल चांगलं असून मला का अडचण येत होती, कम्युनिकेशन. ओके. आताच्या कंडिशनला ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत की स्टुडंटनी कमीत कमी क्लास जॉईन करण्याच्या आधीपासूनच कम्युनिकेशन वरती भर दिला पाहिजे. आणि कम्युनिकेशन जर आपलं 50% कम्युनिकेशन वाटलं स्ट्रॉंग झाले त्यानंतर मग स्टुडंटनी क्लास जॉईन करायला पाहिजे. ओके. त्यामुळे मग ह्या गोष्टी फॉलो केल्यानंतर इंटरव्ह्यूला अडचण येत नाही. कारण आता जे इंटरव्ह्यू होतात ते प्रॉपर होतात, कारण 2 ते 3 राऊंडच्या कमी कंपनी राऊंड घेत नाही. त्यानंतर प्लस ते राऊंड क्लिअर झाल्यानंतर HR राऊंड आहे. HR राऊंडला HR तर 100% तुमचं कम्युनिकेशन, तुमचं बिहेवियर बघणार. राईट. आणि त्यानंतरच ऑफर लेटर किंवा ह्या साऱ्या गोष्टी. कारण तुमच्या कंपनीमध्ये पण आता तुम्ही टीम लीड झालेले आहात आणि त्यामध्ये पण तुम्ही इंटरव्ह्यूज घेतले होते, तर त्यावेळेस तुमचा एक्सपिरियन्स काय होता की कॅन्डिडेट कडून तुम्हाला काय अपेक्षा असायची आणि ते कसे परफॉर्म करायचे त्यामध्ये? नाही, स्टुडंट कसं आहे की स्टुडंटला जर एक क्वेश्चन विचारला तर स्टुडंट त्याचं कधीच आन्सर सांगत नाही किंवा ते काहीही सांगतात किंवा बरोबर आन्सर सांगत नाहीत किंवा अभ्यास खूप कमी पडतो स्टुडंटचा. जे काही त्या रोलसाठी जे काही हे पाहिजे, स्टडी पाहिजे किंवा रिस्पॉन्सिबिलिटी पाहिजे ती स्टुडंटकडे नाहीये सध्या असं दिसतंय. ओके. सो सिरियसनेस नाहीये, कन्सिस्टन्सी पण नाहीये स्टुडंट्स मध्ये. या 2 गोष्टी पाहिजे आणि डेली प्रॅक्टिस. राईट. सो यानंतर या जॉब नंतर पण तुम्ही आता स्विच केलेला आहे आणि तिथे पण तुम्हाला चांगलं पॅकेज मिळालेलं आहे. सो त्याची तयारी तुम्ही कशी केली होती हा जॉब करत करत? जेव्हा आपण आता मी सुरुवातीलाच बोललो की ह्या फील्डमध्ये लर्निंग फेज लय महत्वाचं आहे. आता त्यातल्या त्यात AI आले. ओके. तर AI शिकणं, कारण कंटिन्युअस टूल शिकणं. आता मी क्लासमध्ये लर्निंग केलं होतं जावा विथ सेलेनियम. ओके. बट आता माझ्या कंपनीमध्ये लर्निंग आहे जावा स्क्रिप्ट विथ प्लेराईट. तर मला ते परत शिकणं मॅन्डेटरी आहे. कारण मला जर जॉब करायचा आहे किंवा मला जर चांगली पोझिशन मिळवायची आहे
तर मला आता जावा स्क्रिप्ट आणि प्लेराईट शिकावंच लागेल. तर कंटिन्युअस लर्निंग हे खूप महत्वाचं आहे आयटी मध्ये. कारण काय काय स्टुडंटला असं वाटतं की एक जॉब भेटला की लाईफ सेट आहे. ओके. तर तसं अजिबात नाहीये आयटी मध्ये. तुम्हाला कंटिन्युअस लर्निंग मध्ये राहावंच लागतं. कंटिन्युअस मार्केटकडे बघावंच लागतं की मार्केटमध्ये काय चालू आहे, कुठलं नवीन AI आलंय, किंवा आपल्या त्या AIचा यूज करून आपण कसं आपलं वर्क सिम्पल करू शकतो किंवा सोपं करू शकतो, ह्या गोष्टी बघणं खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. सो फ्रेशरला तुम्ही काय सांगू शकता की स्टार्टिंग पासून त्यांनी काही चुका नाही केल्या पाहिजे, त्यानंतर प्रिपरेशन कसं केलं पाहिजे, आणि अजून पुढच्या गोष्टी पण. सो ते थोडंसं सजेशन द्या आमच्या स्टुडंट्सला ॲज अ एक्सपिरियन्स कॅन्डिडेट. पहिलं तर आता मी डायरेक्ट स्ट्रॉंगली बोलतो, पहिलं तर टाइमपास बंद करावा लागेल. कारण जेव्हा आपण क्लास चालू करतो, ओके, आपला क्लासचा टाइम पिरियड, कुठल्याही क्लासचा टाइम पिरियड एक 6 महिन्यापर्यंत आहे. ओके, तुम्हाला ते 6 महिनेच खूप सिरियसली द्यायचे. तुम्ही फक्त एक 6 महिने किंवा वर्ष दिलं ना की तुमची लाईफ ऑटोमॅटिकली चेंज होऊन जाते किंवा ऑटोमॅटिकली तुम्हाला जॉब लागून जातो. कारण ते 6 महिने तुम्ही स्टडी करणं ते खूप इम्पॉर्टंट आहे. त्या 6 महिन्यात पूर्ण टाइमपास सोडला पाहिजे. पहिली तर गोष्ट, कंटिन्यू प्रॅक्टिस केली पाहिजे. कारण कोडिंग ही अशी फील्ड आहे की तुम्ही 10 वेळा तो कोड बघा, पण तुम्ही तो 10 वेळा राईट करून बघितलात ना, तुम्हाला तो कधीही आठवेल. आणि तुम्ही 10 वेळा बघितलात आणि तुम्ही तो एकदा कोड करायला जाल तर तो तुम्हाला पूर्ण कधीच येणार नाही. कोडिंगचं हेच आहे की जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला गोष्टी सिम्पल होतील. दुसरी गोष्ट, कम्युनिकेशनकडे लक्ष द्यायला लागेल. कम्युनिकेशन खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तुमच्याकडे आता माझ्याकडून ज्या चुका झाल्या की मला टेक्निकल नॉलेज खूप होतं पण कम्युनिकेशन माझं काहीच नव्हतं. त्यामुळे मला 10 ते 11 इंटरव्ह्यू सुरुवातीला द्यायला लागले. पण आता मी हळूहळू त्यामध्ये प्रोसेस करतोय. तर त्यामुळे तुम्हाला कम्युनिकेशनकडे लक्ष द्यायला लागेल. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, मॉक. जे क्लासमध्ये मॉक होतात की स्टुडंट काय करतात, टाळाटाळ करतात मॉकमुळे. पण तुम्ही जर एकदा स्ट्रॉंगली त्या गोष्टीला फेस केला ना, तुम्ही जर त्या गोष्टीची आवड निर्माण केली तर त्या मॉकमुळे काय होतं की तुमचे क्वेश्चन हे तोंडपाठ होतात आणि त्यातल्या त्यात तुमचं कम्युनिकेशन एवढं स्ट्रॉंग होऊन जातं त्या मॉकमुळं. तर मॉकला तुम्ही जेवढं 100% द्याल तेवढं तुम्ही लवकर प्लेस होऊन जाल. एवढंच, दॅट्स इट. ओके. सो थँक्यू या सजेशनबद्दल. आय होप मुलं शिकतीलच तुमच्या त्या सजेशनमधून. करतील. सो गाईज, ही होती जर्नी अजिंक्यची. इंटरव्ह्यू देण्यापासून तर इंटरव्ह्यू स्टुडंट्सचे घेण्यापर्यंत त्यांनी कसं त्यांच्या लाईफमध्ये ग्रो केलं आणि ते अजून पण गोष्टी शिकत आहेत. सो हा ॲटिट्यूड तुम्ही पण ठेवला पाहिजे तुमच्या लाईफमध्ये. तुम्हाला पण करिअर लवकर स्टार्ट करायचं आहे आणि लवकरात लवकर ग्रोथ करायची आहे करिअरमध्ये. सो आय होप तुम्ही या पॉडकास्टमधून खूप काही शिकला असाल. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन पॉडकास्टमध्ये. थँक्यू गाईज.